आता आपण आहोत वारजेमध्ये सिप्ला सेंटर जवळ असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या या नाट्यगृहाची इथे बाबा धुमाळे यांच्या माध्यमातून साधारणपणे 2021-22च्या दरम्यान या नाट्यगृहाचं भूमिपूजन स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं होतं. त्याची पाहणी बाबांनी पुन्हा एकदा केलेली आणि त्यांच्या माध्यमातून यंदाच्या बजेटमध्ये 3 कोटी रुपयांची तरतूद या नाट्यगृहासाठी करण्यात आलेली आहे. बाबा काय सांगाल एकूणच? 2021ला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते वारजे येथील माझ्या प्रभागातील सर्व नंबर 119 या महानगरपालिकेच्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये कल्चरल सेंटर, थोडक्यात मिनी नाट्यगृहाचं भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, त्यावेळेस राज्यसभेच्या खासदार वंदनाताई चव्हाण असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि तिथपासून विरोधी पक्षनेता असताना त्या ठिकाणी अनेक बजेट त्या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने या नाट्यगृहाचं किंवा कल्चरल सेंटरचं काम आज तागायत या ठिकाणी सुरू आहे. या तत्पूर्वी या ठिकाणी प्रशासक काळामध्ये सुद्धा तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार वारंवार महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी बजेट उपलब्ध केलेले. हेही बजेट महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी स्वतः अजितदादांनी आयुक्तांना फोनद्वारे किंवा हे प्रकल्प सुरू आहेत त्यांना भरीव असे निधी द्या अशा प्रकारच्या दादांनी त्यावेळी सूचना दिल्या होत्या. या दोन्ही प्रकल्पाबरोबरच जो वारजे डुक्करखिंड ते तिरुपती नगर हा 80 फुटी किंवा 24 मीटर डीपी रस्त्याला सुद्धा आम्ही मागणी केल्यानुसार किंवा आदरणीय अजितदादा पवार आपल्याला सर्वांना माहितीच आहे, पहाटे 5:30 वाजता आदरणीय अजितदादा यांनी डुक्करखिंड येथे त्या ठिकाणी या रस्त्याची पाहणी केली. अशा पद्धतीच्या सूचना आदरणीय दादांनी त्यावेळेस फॉरेस्टचे अधिकारी असल्यानं प्रशासनाला त्या ठिकाणी दिल्या होत्या. त्याही रस्त्याला या 2026-27च्या अंदाजपत्रकामध्ये माननीय महापालिका आयुक्तांनी त्या ठिकाणी भरीव अशी निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. एकूणच भविष्यकालीन जो रस्ता आहे डुक्करखिंड वारजे ते वारजे तिरुपती नगर या रस्त्याची पहाटे पहाटे अजितदादांनी पाहणी केली होती. त्या रस्त्यासाठी आणि त्याचबरोबर रेणुका नगर मधील खेळाचे मैदान असेल आणि हे नाट्यगृह असेल अशी या तीनही प्रकल्पांसाठी अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी निवडणुकीपूर्वी भरीव तरतूद केल्याचं बाबा धुमाळे यांनी सांगितले आणि आयुक्तांचे त्या ठिकाणी बाबा धुमाळे यांनी आभार मानल्याचं देखील पाहायला मिळते.